28 जून रविवारपासून राबवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसाठी नागपूर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे। नागपूर जिल्ह्यात एकूण 1,66,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट प्रशासनातर्फे ठेवण्यात आलं आहे। नागरिकांनी देखील आपल्या आणि आपल्या परिसरातील 5 वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी सहकार्य करावं आणि पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम स्थळे, वीटभट्ट्या, वाड्या वस्त्या तसेच दुर्गम भागातील बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल पथकाचे विशेष नियोजन करण्यात आले आहे। बसस्थानके, रेल्वे स्थानके आणि टोल नाक्यांवर 171 ट्रान्झिट पथके, 150 मोबाईल पथके आणि 7 नाईट पथके कार्यरत राहणार आहेत। 6,060 लसीकरण कर्मचारी, 1,636 घरभेट पथके आणि 739 पर्यवेक्षक मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आली आहेत। प्रत्येक 5 वर्षाखालील बालकापर्यंत पोलिओ लसीकरण पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन जाऊन पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजकुमार गहलोत यांनी पालकांना केलं। आरोग्य विभागाने सर्व पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन एकही बालक राहू नये, प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब मिळावेत यासाठी नागरिकांनी आणि पालकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे।